तर नमस्कार मंडळी, कसे आहात? तर आलो आहे भाजीवर, दाखवतो तुम्हाला. चला. आपल्याला जायचं आता ते डोंगराच्या पायथ्याला चढा साईड आहे पूर्ण सरळ चढता चढता दम लागून जातो फार. आणि फायनली आपण आलोय वरती आणि येड आवड्या आवडत आलोय. जाम बेकार. थोडा वेळ निवांत बसलो आणि मग निघू हळूहळू. आता आलोय जंगलात खाली भाजी शोधायला. जाम दाट जंगल आहे. तर मंडळी, एक कोटा दिसलाय पाखराचा, दाखवतो तुम्हाला. त्यात अंडे आहेत 2. तर माझ्या समोरच उडला पाखर. एकदम हळूहळू गेला. म्हटलं का एवढ्या हळू गेला? बघला ते त्याचा कोट आहे तिकडे, 2 अंडे आहेत त्याच्यात. पावसाळ्यात लय हाल राहते त्यांचं. एवढे पाण्यात राहायचंय म्हटलं. कमाल आहे. चला पुढे जाऊ, भाजी व्यवस्थित बघू. करटोलाची वेल दिसली ती, पण त्याला आहे ना अजून बारीक बारीकच लागेल. तर मला एक गोष्ट सांगतो, जर कधी जंगलात रस्ता हरवला किंवा रस्ता सापडत नसला तर एखादा वळ गावता ते वळाने खाली जायचं. कारण का वळ पूर्ण उताराने खाली जातो आणि बरोबर सपाटी तुम्हाला भेटून जायचं. तुम्हाला रस्ता सांगता याच्यात माझा रस्ता हरवतो. आता मलाच रस्ता गवसायला लागला. काय करायचा? एवढ्या जंगलात मध्ये घुसतो. पुरा जंगल आहे, डायरेक्ट मध्ये जाऊन घुसलो. म्हटलं मध्ये भाजी भेटेल. अशी भाजी आत्ताशी मोर आले बारीक बारीक. करटोला आले बारीक बारीक. काय माडायची झाली नाही. आता चला, वाटतं गवता लागेल कशी. काय अडचण नाही. एवढं वाटत होतं, काय करायचं. साखरेचे पोरा कमी नाही. नाद पुरा केल्याशिवाय राहायचं नाही. तिकडे गाण फाटले चालले. चला तर जसा का मग सांगा, रस्ता भासला तर वळा नाही आता.
बघा वळ येड पूर्ण माळ रान पुढं माळ रान आहे. याडून तुम्हाला रस्ता भेटू शकतो. त्याच्यामुळे जर कधी जंगलात हरवला तर वळाच्या दिशेने खाली आता माळ रान भेटून जाईल आणि रस्त्याला लागू शकता तुम्ही. काटा पोचलो आणि मला नजारा असा भारी दिसला. म्हटलं आता जावंच लागतं खाली. थोडं थांबून व्हिडिओ काढले. तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.